मित्रांनो, एक 2 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता. मी आता आमच्या टीमला सांगितलं आहे की तो स्पेसिफिक व्हिडिओ तुम्ही जरा मला काढून द्या. आपण त्यातला तो शॉट दाखवू की ज्याच्यात मी असं म्हटलं होतं की माझ्या एका खरोखरच जेन्युइन असलेल्या ज्योतिषी मित्राच्या सांगण्याप्रमाणे एक हेलिकॉप्टर अपघात महाराष्ट्रामध्ये संभवतो आणि त्याच्यामध्ये कुणीतरी व्ही-व्ही-आय-पी नव्हे नुसती, तर व्ही-व्ही-आय-पी कॅटेगरीतली व्यक्ती ही मृत्यू पावू शकते. आणि मी सावधगिरीचा इशारा दिला होता नेत्यांना की थोडं सावध राहा. मला कळतंय की कारनी तुम्ही महाराष्ट्र कव्हर करू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला हेलिकॉप्टरने जावंच लागतं, हे मला माहिती आहे. पण याच्यामध्ये 2 पथ्य पाळायला पाहिजेत. ती पथ्य अशी की तुम्ही पायलटनी जर सांगितलं की थोडंसं मला अनसेफ वाटतंय, तर त्याच्यावर दबाव आणू नका की हां काही होत नाही, चला जाऊया आपण, काय नाही एवढंच आहे ना, जाईल, असं करू नका. आणि दुसरी गोष्ट, त्याला ओव्हरलोड कामाचा करू नका. तुम्ही सकाळी येता, संध्याकाळपर्यंत ते हेलिकॉप्टर तिथे पार्क केलेलं असतं आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत निघायचं असतं. त्याच्याऐवजी तुम्ही येईस्तोवर आणि तुमच्या त्या कार्यकर्त्यांच्या घरात एवढा वेळ करता की सगळ्या नियमांचं उल्लंघन करून बरं तुम्ही व्ही-व्ही-आय-पी आहात, त्यामुळे त्याच्यावर दबाव येतो आणि तो सूर्यास्तानंतर सुद्धा तुमचं हेलिकॉप्टर नेतो. अनेक जण नाही म्हणून सांगतात, पण नेतात बरेचसे जण, तेही घातक आहे. असं मी त्याच्यात बोललो होतो. तो मी व्हिडिओ मिळाला तर तुम्हाला दाखवणार मिळेल काय 2 महिन्यातला आहे. मित्रांनो, मी स्वतः हेलिकॉप्टरने भरपूर प्रवास केलेला आहे आणि याचं मुख्य कारण असं आहे की मी अनेक मुख्यमंत्र्यांचा मीडिया मित्र होतो, तर त्यामुळे त्यांच्याबरोबर खूप फिरलेलो आहे. किंबहुना महाराष्ट्रातल्या सगळ्या बड्या नेत्यांमध्ये माझी जी एक इमेज निर्माण झाली, याचं कारण असं की शरद पवारांबरोबर ज्या वेळेला मी 3 वर्ष जवळजवळ काम करत होतो, मी आणि रामकृष्ण मोरे, अर्थात आम्ही वेगळ्या प्रकारचं काम करत होतो. आणि त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर हेलिकॉप्टरने फिरायचो. त्यावेळेला मला ते प्राधान्याने सांगायचे की तू आधी जाऊन बस, एकदा इतर नेते घुसले की मी त्यांना बाहेर काढू शकणार नाही. आणि पायलटलाही सांगून ठेवलं होतं की मी येण्याच्या आधी अनिलला आतमध्ये घ्यायचं, त्याला बसवायचं, बाकी काय म्हणतात. मला अनेक वेळा नेते म्हणायचे तुम्ही या ना गाडीनी. मी म्हटलं साहेबांनी सांगितलं ते येईन मी. पण त्यांच्याबरोबर सगळा महाराष्ट्र फिरलो. महाराष्ट्रातल्या नेत्यांना मी माहिती झालो कोणीतरी महत्त्वाचा पत्रकार आहे किंवा कोण आहे, हे शरद पवारांबरोबर हेलिकॉप्टरने फिरल्यामुळे. त्यानंतरही अनेक मित्र होते, त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री होते, त्यांच्याबरोबर बऱ्यापैकी मी फिरलो. या हेलिकॉप्टरच्या संदर्भामध्ये एक आठवण मी सांगेन की शरद पवार का आहेत, की शरद पवारांबरोबर आम्ही साताऱ्याला जात होतो हेलिकॉप्टरनी आणि किसनवीर म्हणून एक त्यावेळेला तिथे नेते होते, त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता आणि आमचं हेलिकॉप्टर पुण्यानंतर असं डगमगायला लागलं आणि अस्थिर झालं आणि थोडंसं असं वाटलं की ते कंट्रोलच्या बाहेर जात आहे की काय पायलटच्या. अर्थात त्यावेळेला मी लहानही होतो आणि निडर नव्हतो आणि घाबरत होतो, तर त्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो आणि मी सारखं एकटक शरद पवारांकडे पाहत होतो आणि तेवढ्या त्या थरथरत्या याच्यामध्ये आधीपासून ते ॲक्च्युली विमानात हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा फायली बघत असतात, तर तसं ते फायली बघत होते. तर फारच हालायला लागलं तेव्हा त्यांनी फायलीवर हात ठेवला आणि असं आजूबाजूला शांतपणे बघत होते. मी त्यांना म्हटलं हेलिकॉप्टर डेंजर झोनमध्ये आहे का? ते काय असतं तिथे तुम्हाला हेलिकॉप्टरचा आवाज त्रास देतो खूप, तुम्ही कानाने सहन करू शकत नाही. हेलिकॉप्टरमध्ये बसणं याचे वेगळे अनुभव मी करीन व्हिडिओ, तर त्याच्यामुळे ते कानाला हे लावलेलं असतं, ऐकू येत नाही तुम्हाला हेलिकॉप्टरचा आवाज कमी करण्याकरता, त्यामुळे एकमेकाशी असं बोलता येत नाही. तुम्ही विमानात छोट्या सरकारी गप्पा मारत जाऊ शकता, जातोच आपण, पण हेलिकॉप्टरमध्ये नाही मारता येत कारण ते कानाला लावलेलं असतं, तर त्यांना ते ऐकू जात नाही. म्हणून मी म्हटलं काय काय असं केलं, तर त्याने मी बाजूलाच होतो, त्याने पाठीवर तो असं केलं त्याने की घाबरू नको, शांत राहा, जाईल व्यवस्थित. आणि ज्या शांतपणे त्याने ते सांगितलं, कुठेही जराही विचलित नाही झाले. दॅट इज शरद पवार. तुम्ही राजकीय वादळांमध्ये देखील त्यांचं हेलिकॉप्टर कधी भरकटल्यासारखं वाटतं, कधी खाली जात आहे असं, अरे ते एकदम खाली जातं,
मध्ये आपल्याला विमानात आपण अनुभवलंय सगळ्यांनी की मध्ये एक पोकळी असेल तर विमान धपकन खाली येतं. मोठं 400-400 लोक बसतात असं विमान सुद्धा एकदम धपकन खाली जातं. आपण सगळ्यांनी ते अनुभवलंय आणि मी तर नेहमीच जातो अमेरिकेला त्याच्यातून, त्यामुळे मला माहिती आहे. पण हेलिकॉप्टर सुद्धा असं खाली जातं आणि त्यामुळे पण शरद पवारांचं राजकीय हेलिकॉप्टर देखील या असं सगळ्या पार का पडतं याचं कारण त्यांच्या मनातलं तर पेशन्स, निर्धार आणि आत्मविश्वास आणि दुसरं विचलित न होण्याचं मनोधैर्य. मी गणेश नाईकांबरोबर पण हेलिकॉप्टरमधून खूप फिरलोय. किंबहुना असं होतं की मला गाडीने प्रवास करण्याचा कंटाळा येतो. ते जायचे सगळीकडे. ते एकटे जायचे किंवा त्यांच्या स्टाफबरोबर तेव्हा जायचे. पण त्यांचा मी व्ही-आय-पी मेहमान होतो. म्हणजे जिगरी दोस्त होतो. तर त्यामुळे मला जायचं असेल बरोबर घेऊन तर मी त्यांना सांगितलं, मी काय मर्सिडीज असली तरी मी येणार नाही. मला हेलिकॉप्टर पाहिजे. आणि त्यांचे आणि रिलायन्सचे संबंध खूपच सुखद होते, मधुर होते. त्यामुळे लगेच ते माझ्यासाठी हेलिकॉप्टर मागवून घेतले रिलायन्सचं आणि आम्ही जायचो फटक्याला. त्यांच्याही बरोबर आम्ही एकदा मला वाटतं सोलापूरला जाताना आमचं हेलिकॉप्टर असंच हे व्हायला लागलं. तर त्याही वेळेला मला वाटतं संदीप, संजीव कोणीतरी होतं आमच्याबरोबर. त्यावेळेला आम्ही संजीव, संदीप कोण जो होता तो आणि आम्ही जरा थोडे अस्वस्थ झालो. तर ते काही नाही, ते बाहेर असे बघत होते. काय आहे, काय नाही वगैरे, वगैरे. तर मी त्यांच्या मांडीला हात लावला आणि असं विचारलं, "काय?" असं दाखवलं. म्हणजे नशिबात आहे ते होईल, तो वरती बसलाय. पोहोचलो सुखरूप आम्ही. तर त्यामुळे हे अनुभव मी पण घेतले. तुम्हाला आठवतंय का? मध्यंतरी एकदा बातमी आली होती, की फडणवीसांचं हेलिकॉप्टर हे विजेच्या तारांना धडकलं. अक्षरशः केवळ नशीब, नशीब, नशीब. म्हणून फडणवीस त्या दिवशीच्या त्या अपघातातून वाचले. नाहीतर विजेच्या हाय टेन्शन वायरांवर जाऊन विमान आदळलं, ते खाली आलं, पण सुदैवाने ती पडण्याची प्रोसेस आणि जमीन याच्यामध्ये अंतर कमी असल्यामुळे ते वाचले, बाहेर पडले. म्हणजे याही लोकांच्या जीवावर बेततं. आताच मी माझ्या टीमला सांगितलं, की हेलिकॉप्टर अपघातामध्ये आतापर्यंत कोण-कोण गेले, तर त्यांनी मला नावं दिलेली आहेत, की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते वाय-एस-आर रेड्डी, हे आपल्या जगनमोहन रेड्डीचे बाबा म्हणजे वडील. तर त्यांचं मुख्यमंत्री असताना अपघातात निधन झालं. आणि अर्थातच राजकारण विचित्र असतं, की ते गेल्यानंतर खरं जगनमोहन रेड्डीला करायला पाहिजे होतं, पण यांनी केलं नाही काँग्रेस हायकमांडने आणि त्याचे परिणाम पुढे खूप भोगावे लागले. तो विषय वेगळा. पण दुसरं एक मोठी व्यक्ती तुम्हाला आठवतंय का? माधवराव सिंधिया यांचं पण निधन हे हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालं होतं. त्यानंतर आपले बिपिन रावत म्हणून लष्कराचे प्रमुख होते. त्यांचंही हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालं होतं. त्यानंतर अरुणाचलचे मुख्यमंत्री दोरजी खंडू, हे आत्ताच मला या लोकांनी दिलं, जे पटकन त्यांना मिळाले ती नावं. त्यांचंही हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं होतं. म्हणजे हेलिकॉप्टर असं पडताना वगैरे, अरे माझ्याकडे मुख्यमंत्री आहे, अरे माझ्याकडे मंत्री आहे, अरे माझ्याकडे मोठा नेता आहे, असा विचार करत नाहीत. आणि ते जेव्हा काय तुमच्या नियती आहे त्याच्याप्रमाणे ते होतं. आणि आणखीन आता त्यांचा हे नाही, होमी भामा विमान अपघातात गेले होते, ते काही हेलिकॉप्टरमध्ये नाही. आणि संजय गांधीचं पण निधन अपघातात, पण ते विमान अपघात होता आणि तो त्याच्या एका भरारीमध्ये गेला होता. तर तो भाग सोडूया. पण दोरजी खंडू, माधवराव सिंधिया, वाय-एस-आर रेड्डी, हे सगळे हेलिकॉप्टर अपघातात गेले होते आणि फडणवीस सुदैवाने वाचले होते. हे आठवत असताना तुम्ही आज जो अपघात झाला बावधनला पुण्याजवळ हेलिकॉप्टरचा, ज्याच्यामध्ये इंजिनियर आणि 2 पायलट मेले, मी याच्यामध्ये सुनील तटकरे यांचं काय म्हणू, असं अभिनंदन नसतं करायचं, कारण 3 माणसं मेली आहेत ना. बरं, 3 निष्पाप माणसंच होती, ती मेली. तर त्यामुळे सुनील तटकरे यांचं अभिनंदन नाही करूया, पण आपण म्हणूया की सुनीलजी तुम्ही वाचलात, ही खरोखरच देवाची कृपा आहे तुमच्यावर. देवाने नियतीने ठरवलं होतं की तुम्हाला हे नाही, नाही तर हे हेलिकॉप्टर आत्ता इथे क्रॅश झालं, त्याच्याऐवजी ते दुसरीकडे झालं असतं समजा. काही त्यात आता कळेल आपल्याला, टेक्निकल पण काही होतं. आता वरकरने तर ते धुक्याचं कारण देत आहेत, पण काही नसेल टेक्निकल, कारण 3 मिनिटात कोसळलं. आणि सुनीलजी, मी त्या ह्याच्यामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये एक मोठा नेता हा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू पावण्याची शक्यता आहे. सगळ्यांनी सांभाळून राहा, सगळ्यांनी सांभाळून राहा. आणि मी याच्यामध्ये तुम्हाला थोडा दोष सुनीलजी देऊ इच्छितो, जो मी सगळ्याच मंत्री आणि नेत्यांना पण काही प्रमाणात देऊ इच्छितो. तो म्हणजे काय ना, तुम्ही लोक काय करता माहिती आहे,
ही हेलिकॉप्टर्स बुक करणं सोपं असतं. त्याला काय माहिती नाही. मला माहिती आहे हेलिकॉप्टरला पर हे किती घेतात. कारण माझा मेहुणा ज्या वेळेला बंगलोरला आजारी होता आणि त्याला मुंबईला आणायचं होतं, तर एअर ॲम्ब्युलन्सने मी त्याला घेऊन आलो होतो हिंदुजामध्ये. तर त्यामुळे मला आणि हेलिकॉप्टरवाल्यांशी माझे एक मित्र आहे माझा हेलिकॉप्टर कंपनीचाच, की जो मला सांगतो नेहमी इतके पैसे घेतो तितके. आता हे त्याच्याकडे तर आता विमानं सगळी हेलिकॉप्टर बुक आहेत त्याची निवडणुकीच्या निमित्ताने पुढल्या 2-3 महिन्याची. तर किंवा आता पण वापरतात नाही ते त्याची विमानं. तर मला माहिती आहे किती पडतात. पण तुम्ही काय करता माहिती आहे? तुम्ही त्यांना विशिष्ट वेळेला निघा म्हणून सांगता. आता तुमचा मुंबईहून रायगडमध्ये कुठल्यातरी एका गावी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाकरता तुम्ही ब्रीदिंग पिरियड द्यायला पाहिजे होता. आणि पायलटनी पण पायलट लोक दबावाखाली येतात राजकीय नेत्यांच्या. त्यांनी सांगायला पाहिजे होतं. 2 चुका झाल्या पायलटच्या आणि सुनील तटकर यांच्या. एक म्हणजे तुम्ही त्याला जे टायमिंग दिलं, तुम्हाला माहित नाही का तुम्ही घाटातून जात नाही? अरे आम्ही सकाळच्या वेळेला त्या विशिष्ट वेळेला ज्यावेळेला घाटात जबरदस्त धुकं असतं त्यावेळेला आम्ही गाडीने जाण्याची हिंमत करत नाही. ह्याचं कारण त्या धुक्यात पुढची गाडी दिसत नाही. ते असे पिक पिक लाईट दिसतात पण अंदाज येत नाही. तुम्ही त्याला तिथून 7 वाजता निघ आणि 7:45 पण पोचतो. साधारण 30-40 मिनिटं लागतात मुंबईला यायला. तर तू जुहूच्या हेलिकॉप्टरला ये, तिथे मी पॅडला ये, तिथून मी तुझ्याबरोबर हेलिकॉप्टरने रायगडमध्ये जाईन असं त्याला सांगितलं. तुम्ही का नाही सुनीलजी विचार केलात की एवढ्या सगळे तिथे धुकं असतं? आणि पायलटने पण का विचार केला नाही? तो का केला नाही मी सांगतो तुम्हाला. पायलटला पण असं वाटलं असेल की तो सुनील तटकरे एवढा मोठा माणूस आहे. आता तर केंद्रात त्यांना एक नियुक्ती पण मिळालेली आहे आणि एकूणच महाराष्ट्र राष्ट्रवादी अजितदादाचा अध्यक्ष आहे. त्यांनी बोलवलं आहे आपल्याला 8 वाजता त्यांचं तिथून निघायचं आहे. आपण गेलंच पाहिजे. हा दबाव मानसिक तुम्ही निर्माण करता नेते मंडळी की निघालंच पाहिजे. त्याला धुकं दिसलं नसेल. अरे अनुभवी पायलट आहे तो. 2 पायलट होते. त्यांना या धुक्यामध्ये माझं हेलिकॉप्टर भरकटू शकतं हे कळलं नसेल? नक्की कळलं असेल. पण तो तुमच्या दबावाखाली होता सुनीलजी की 8 वाजता मला तिथून परत उड्डाण करायचं आहे. आणि साहेब रागवतील. त्याच्यापेक्षा आपण बघू, वाट काढू. आणि आपले लोक जसे अरे त्या दिल्लीच्या धुक्यामध्ये 30-30, 40-40 गाड्या एकमेकावर आदळतात. काय मूर्ख लोक आहेत मला कळत नाही. तुम्हाला पुढची गाडी दिसत नाहीये ना, मग जरा सावकाश चालवा, हे करा. मी स्वतः त्याचा व्हिडिओ पाहिला की एकामागून एक गाड्या येतात, ठोकतायत मागच्या पुढच्या आणि धुक्यामध्ये काही दिसत नाही, तर धुक्यातच फिरतात. अमेरिकेमध्ये तर हे किती वेळा होतं. 100-200 गाड्या लोक का त्या वेळेला चालवतात? थांबा ना जरा बाबा. पायलटला तुमचा दबाव होता की 8 वाजता आपल्याला यायचंय, तू वेळेवर ये. आणि त्या दबावाखाली त्याने त्या धुक्यामध्ये ते हेलिकॉप्टर चालवलं. त्याला डोंगराचा अंदाज नाही आला. आपण वाचतो ना समुद्रामध्ये माणूस बुडाला का, तर त्याला खोलीचा अंदाज नाही आला. तलावात बुडाला, नदीत बुडाला, पुरात बुडाला. ही माणसं खोलीचा अंदाज न आल्यामुळे बुडतात. तसं हेलिकॉप्टर किंवा विमानाच्या बाबतीत उंचीचा अंदाज आला नाही तर आदळतात. विमान तुम्ही याच्यात गुगलमध्ये जा किंवा यूट्यूबवर जा आणि प्लेन ॲक्सिडेंट्स टाका. तुम्हाला शेकडो नाही हजारो व्हिडिओ मिळतील प्लेन ॲक्सिडेंटचे. कधी कधी मी ते बघतो. विमानात जाताना मनामध्ये विचार येतो. ते गाड्यांचंही आहे, कशाचंही. माणूस रस्त्यावरून चालता नाही मरतो मला माहिती आहे. पण तुमच्या दबावाखाली त्यांनी धुक्यामध्ये हेलिकॉप्टर घातला असं माझं म्हणणं आहे. आरोप नाही आहे, पण तुम्ही लोक दबाव आणता यार त्यांच्यावर. म्हणून नाही तर त्याला एवढं मोठं धुकं आहे म्हटल्यावर त्यांनी माघारी वळायला पाहिजे होतं. त्याला दिसतं दुरून किती धुकं आहे काय आहे. आपल्याला गाडीतून दिसतं का नाही खंडाळा घाटातून जाताना, तसं त्याला दिसतं. त्याने मागे वळवलं असतं. पण तुमचं दबाव नेत्यांचा कुठलाही, तुम्ही असं नाही सगळेच, तर त्यामुळे मग त्यांनी पुढे आणायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात बिचाऱ्याचा प्राण गेला, तिघांचा गेला. हे तुम्ही लोक जे त्यांच्याबाबत करता ना ते तुमच्याबाबत सुद्धा घडू शकतं. आणि अनेक नेते मी बघितलेले आहे. काय होत नाही, चल काय होत नाही, चल काढ जरा वरती घे. अरे काय वरती घे, तुला काही धुक्याचा अंदाज आहे? विमान चालवलंयस का तू कधी? पायलटला काय अडचणी येतात तुला माहिती आहे का? आता प्रायव्हेट विमानं सुद्धा खूप फिरतात छोटी. आमचा संजय आणि उद्धव, अरे त्या सुषमा अंधारेला पण हेलिकॉप्टर दिलेलं आहे उद्धवने. त्याचे जे प्रेमाच्या व्यक्ती असतात त्यांना वेगवेगळे हेलिकॉप्टर्स आहेत. सुषमाला वेगळे हेलिकॉप्टर आहे, संजयला वेगळं हेलिकॉप्टर. तो सगळीकडे हेलिकॉप्टरने फिरतो.
उद्धव तो फिरतोच, तो छोट्या विमानाने फिरतो प्रेफरेबली, तो हेलिकॉप्टरने कमी जातो, अगदीच शक्य नसेल तर जातो. तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंना एकदा विचारलं गेलं होतं की तुम्ही परदेशी का जात नाही किंवा दिल्लीला का जात नाही, तर त्यावेळेला त्यांनी काय उत्तर दिलं पहिले प्रेस कॉन्फरन्समध्ये मला माहिती नाही, पण नंतर आम्ही गप्पा मारत बसलेलो असताना मी त्यांना म्हटलं की खरंच बाळासाहेब तुम्ही, मला असं वाटतं तुम्ही विमानाला घाबरता. तर ते असं मंद हसले. ते म्हणाले मला एका ज्योतिषाने सांगितलंय की तुम्ही शक्यतो विमान प्रवास करू नका, तुम्हाला विमान प्रवास हा घातक ठरू शकतो, तर कशाला विषयाची परीक्षा घ्यायची. मला त्यांचं कौतुक वाटतं की इन्स्पाइट ऑफ धिस ते अमेरिकेत गेले विमानाने. दॅट वॉज ए टर्निंग पॉईंट मला असं वाटतं. मग त्यानंतर त्याने राज्य चाललं 95 साली मनोहर जोशींचं, त्यानंतर मी मनोहर जोशींचं म्हणालो, शिवसेनेचं नाही म्हणालो, बारीकसा गोष्ट आहे तर लक्षात घ्या. तर त्यावेळेला ते जात होते काही प्रमाणामध्ये इकडे तिकडे आणि अशक्यच होतं अशा तऱ्हेचे. मी एकनाथ शिंदेना मी सांगितलं होतं की एका ज्योतिषीने मला सांगितलेलं आहे की हेलिकॉप्टरचा अपघात संभवतो, तर फडणवीसांच्या बाबतीमध्ये असं निसटता अपघात झाला होता. तुम्ही भयंकर फिरता महाराष्ट्रभर, तुम्ही पण काळजी घ्या, तुम्ही कधीही अंधार सूर्यास्त याच्या रेषा ओलांडू नका. धुकं असेल, पाऊस असेल, वातावरण खराब असेल आणि पायलट म्हणाला की नेऊ आपण, पण मला जरा थोडं हे वाटतंय, तर तुम्ही विमान जातं अशा ठिकाणी. हेलिकॉप्टर अडकतं तिथे विमान काही वेळेला जातं, पण ते पण प्रिकॉशनरी. तर तुम्ही कधी म्हटलं माझी विनंती आहे तुम्हाला मित्र म्हणून की तुम्ही रिस्क घेऊ नका. नाही म्हणे मी कार्यक्रम कॅन्सल केलेत अनेकदा, तुम्हाला माहिती असेल. अनेकदा मी जिथे हेलिकॉप्टर प्लॅन केलं आहे तिथे मला जर पायलटने सांगितलं, मी पायलटच्या शब्दाबाहेर कधीही जात नाही. मी गाडीने जातो किंवा कार्यक्रम रद्द करतो. आता परवाच त्याने केला ना एक कार्यक्रम रद्द, अगदी गावचा कार्यक्रम होता, तरी देखील त्यांनी तो रद्द केला, कारण पायलटने सांगितलं सर हेलिकॉप्टर न्यायला त्रासच आहे. आता सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड्स आहेत. अनेकदा आपण बघतो तिथे धुरळा उडतो. स्थानिक लोकांना अक्कल नसते हो. जसं स्पीड ब्रेकर आहेत आपले, ते कसेही टाकतात वेड्यासारखे की आपल्या गाड्या तुटल्या फुटल्याच पाहिजे, तसं हेलिपॅड्स अशी बनवतात. मी स्वतः फिरलेलो हेलिकॉप्टरने म्हणून मला माहिती आहे की एवढा धुरळा उडतो की 2-5 मिनिटं सगळं अंधार होऊन जातो. तर सुषमा अंधारेच्या हेलिकॉप्टरचा अपघात वाटचाल होता, तुम्हाला आठवत आहे? मी पण आरोपच केला होता की मला काहीतरी मारण्याचं कारस्थान होतं का. त्याचं कारण जो धुराळा उडाला त्याच्यामध्ये ते हेलिकॉप्टर भरकटलं. सुदैवाने हे पायलट पण बिचारे कुशल असतात आणि मानाची बाजी लावून जिंकतात, म्हणून सुषमा अंधारे त्या दिवशी वाटते. आठवतंय तुम्हाला? तर सुनील तटकरे तुमच्या प्रेशरखाली ते लवकर निघाले असं माझं मत आहे. धुकं दिसत असताना त्यांनी विमान घातलं, हेलिकॉप्टर घातलं असं माझं मत आहे. सगळ्या नेत्यांना माझा इशारा आहे. एका प्रकांड पंडित आणि ज्याची भविष्य खरी ठरतात अशा ज्योतिषांनी मला सांगायला सांगितलेलं आहे की सावध, पायलटचं ऐका. तुम्ही जावं लागणार तुम्हाला, मी त्याला जाऊ नका नाही म्हणत आहे, पण सूर्यास्तानंतर हेलिकॉप्टर कधीही नका आग्रह करू. आणि सूर्योदयापूर्वी आणि सूर्योदयानंतर सुद्धा जर धुकं असेल, वादळी वारे असतील, पाऊस असेल, तर तुमचं दौरा रद्द झाला म्हणून वाईट वाटून घेऊ नका आणि जीव लावून झाला नाही 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 मला जायचंच आहे असं करू नका. आणि त्याच्यापेक्षा माझा पुढला सल्ला श्रीकांत आपल्या एकनाथ शिंदे आणि या सगळ्यांना आहे की मी बोललो आहे त्या आमच्या हेलिकॉप्टर कंपनीच्या मालकाशी, एखाद्या वेळी मी मुलाखत पण देईन त्याच्या या सगळ्या संदर्भामध्ये. तर त्यांनी असं सांगितलं की छोटी विमानं सेफ असतात हेलिकॉप्टरपेक्षा. आणि आता जवळजवळ सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी छोटी हे झालेली आहेत, काय म्हणतात त्याला, विमान धावपट्ट्या झालेल्या आहेत. अरे मी त्या बिहारमध्ये गेलो होतो, तिथे तर शेतकऱ्यांचे स्वतःचे हे आहेत हेलिकॉप्टर पॅड्स आहेत. आपण आपल्या इथे मोठी गाडी घेतली म्हणून कौतुक करतो, तिकडे शेकडो लोकांचे हेलिकॉप्टर्स आहेत, छोटी विमानं आहेत. मी बसलेलो आहे त्या शेतकऱ्याच्या विमानामध्ये. आणि आता तर रिलायन्स माल गोळा करायला गावोगाव जातो, शेतांमध्ये छोटे छोटे पट्टे तयार करून घेतलेत आणि हे केलेत. तर मित्रांनो परत एकदा रिपीट करतो की एका मोठ्या नेत्याचा मृत्यू हा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये आहे अशा तऱ्हेचं ज्योतिष केलेलं आहे. आपण सगळेजण देवाला प्रार्थना करूया की हे भविष्य खोटं ठरो, आमच्या सगळ्या पक्षांचे सगळे नेते सुखरूप राहोत. पण तरी देखील हा इशारा आहे आणि तो नियतीचा इशारा आहे. सर्वांनी सावध राहो. शुभेच्छा. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल
अनिल थत्ते गगनभेदी.